हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माही मोहन ब्लॉग. तर आता ब्लॉगिंग सुरूच केलं आहे. तर म्हटलं पहिले दाखवूया भोपळ्याची भाजी, दुधी भोपळा. तर मी दुधी भोपळा आणला आहे आणि ॲक्च्युली मी ह्या आधी कधी केलेलं नाही आहे दुधी भोपळ्याची भाजी. तर मला असं विचार आहे की कारण का आम्ही दोघंच खाणार, त्यामुळं अर्ध्याचा हलवा करायचा आणि अर्ध्याचं भाजी करायची. तर रेसिपी बघूया, मी यूट्यूबवर बघून करणार आहे. तर मी कशी बनवते ते बघा आणि नंतर मी तुम्हाला सांगेनच टेस्ट कशी झाली ते. काय पाहिजे बाळा? हां बरं, चला दाखवते तुम्हाला. काय करायला बाबा? भांडी काढून ठेव की सगळी. काढ सगळं काढ. हां काढ. एका बाजूला दूध ठेवलेलं आहे फ्रीजमधलं काढून तापवायला आणि एका साईडला तूप घेतलेलं आहे कढईमध्ये. तर अर्धा दुधी भोपळा किसून घेतला आहे, अर्धा दुधी भोपळा भाजीसाठी चिरून ठेवला आहे आणि पाण्यात घालून ठेवलेला आहे तो. तर आधी मी हलवा करून घेणार आहे दुधी भोपळ्याचा, नंतर भाजी करणार आहे. चला तर कशी होते बघूया भाजी आणि हलवासुद्धा. तर प्रथम हलवा करताना मी तूप थोडं काढून घेतलं त्यामध्ये आणि गरम करायला ठेवलं आहे. तूप थोडं वितळलं की त्यामध्ये मग सर्व दुधी भोपळा किसलेला घालणार आहे. एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल सगळ्यांना, पण मी पुन्हा एकदा सांगते आहे. तर कसं असतं की एका विमानला बघून फोर व्हीलरवाला काय म्हणतो, वा माझ्याकडे विमान असलं असतं तर बरं झालं असतं. फोर व्हीलरवाल्याकडे बघून टू व्हीलरवाला काय म्हणतो, माझ्याकडे पण फोर व्हीलर असायला हवी. त्यामध्येच मग सायकलवाला म्हणतो की टू व्हीलर माझ्याकडे असायला हवी. तेच पायी जाणारा म्हणतो सायकल तरी असायला हवी होती माझ्याकडे. मग शेवटी काय, पाय नसलेला काय म्हणतो, माझ्याकडे ॲटलिस्ट पाय तरी असायला हवे होते. म्हणजे शेवटी माणूस काय आपल्यापेक्षा वरच्या व्यक्तीला बघून नाखुश असतो जीवनामध्ये. त्यापेक्षा आपण जर असा विचार केला की पायी चालणाऱ्यानं विचार केला की अरे त्याच्याकडे पायच नाहीत, माझ्याकडे देवाने पाय दिलेत, म्हणजे मी देवाचे उपकार मानले पाहिजेत. सायकलवाल्याने विचार केला की तो चालत जात आहे, माझ्याकडे सायकल तरी आहे. असं प्रत्येकानं, म्हणजे टू व्हीलरवाल्यानं तसा विचार केला पाहिजे. असं विचार करत राहिलं की आपण पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि मी हे गोष्ट सांगण्याच्या मागे कारण काही नाही आहे, मला जस्ट आठवलं म्हणून मी सांगते आहे. तर आता हलवा ॲक्च्युली रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकता. मी त्यामध्ये दूध आणि साखर टाकली आहे नंतर उकळल्यानंतर, आणि आता भाजी करायला घेणार आहे. तर अजून थोडं शिजायला ठेवलं आहे मी हलवा. आणि ते भाजी करताना मी तेलामध्ये जिरं मोहरी आणि कांदा घालून थोडं परतून घेऊन नंतर त्यामध्ये दुधी भोपळा चिरलेला घातला आहे. आणि थोडं ते पण जरा परतल्यानंतर मग त्यामध्ये हळद, मीठ, तिखट, गरम मसाला, थोडा गोडा मसाला असं टाकला आहे. आणि आता ते झाकून शिजायला ठेवणार आहे. तर एका बाजूला बघू शकता छान असं शिजलेला आहे हलवा. तर आता हा हलवा मी बाऊलमध्ये काढून घेणार आहे आणि मस्त असा दिसत तरी आहे. आणि तुम्हाला सांगते मी खाल्ल्यानंतर इतका टेस्टी लागला. मला गाजरचा हलवासुद्धा म्हणजे ह्याच्यापुढे फिका वाटला. ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम खाल्लं आहे, त्यामुळं मला माहीत नव्हतं कसं होईल. तर खूपच मस्त झालं आणि भाजी पण एका साईडला छान झाली. आळूची वडी सकाळी केली होती. तर माझी रेसिपीज कशी वाटली आणि स्टोरी पण आवडली असेल तर कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.